नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हेरलेत भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे रविवार रात्री झालेल्या भीषण अपघातात दीपक तुकाराम कदम यांचा जागीच मृत्यू झाला। रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार दीपक कदम हे रस्ता ओलांडत असताना सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे। मृत दीपक कदम यांच्या पश्चात पुतण्या, वहिनी व कदम परिवार असा परिवार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।